नमस्कार आपल्या सर्वांना. वेलकम टू इन्फोगॉड स्वामी आई चॅनल. श्री स्वामी समर्थ. 20 मार्च 2026 ला आहे आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आणि 15 एप्रिल 2026 ला आहे आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पुण्यतिथी. या दोन्ही दिवसांमध्ये साधारण 25 दिवसांचं अंतर आहे. जर हे दोन्ही दिवस पकडले तर 20 मार्च पासून ते 15 एप्रिल पर्यंत साधारण 27 दिवस होतात. जर हे 2 दिवस गाळले तर 25 दिवस होतात. तर स्वामींच्या प्रकट दिनापासून ते स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण एक स्वामींची निस्वार्थ भावाने विशेष सेवा, भक्ती किंवा साधना करणार आहोत की जे केल्यानंतर एक आपल्या जीवनातील अत्यंत नम्रतापूर्वक केलेले पारायण तयार होईल. तर काय आहे ही सेवा? तर स्वामींचा लिखित नाम जप आपण सुरू करायचा आहे स्वामी प्रकट दिनापासून स्वामी पुण्यतिथी पर्यंत. हो, स्वामींचा लिखित नाम जप म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जो स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे तो आपण स्वामी प्रकट दिनापासून स्वामी पुण्यतिथी पर्यंत आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा एका वहीमध्ये किंवा एक पान घेऊन, पानभर किंवा जेवढी पानं घेऊन तुम्हाला शक्य होईल तेवढ्यावरती लिहून काढायचा आहे. तुम्ही असा एक नियम बनवा स्वामी प्रकट दिनापासून की स्वामी प्रकट दिनापासून ते स्वामी पुण्यतिथी पर्यंत श्री स्वामी समर्थ हा जप, हा मंत्र मी 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 101 वेळा, 108 वेळा किंवा 1001 वेळा लिहून काढेल. जेवढ्या वेळा तुम्ही पहिल्या दिवशी लिहाल तेवढ्या वेळाच तुम्ही कंटिन्युअस स्वामी पुण्यतिथी पर्यंत श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र लिहून काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी श्री स्वामी समर्थ हे 108 वेळा लिहिले तर स्वामी पुण्यतिथी पर्यंत देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ हे 108 वेळा लिहायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्ही लिहावे. तुम्हाला जर एकच वेळेस दररोज लिहिणं शक्य असेल स्वामी प्रकट दिनापासून स्वामी पुण्यतिथी पर्यंत तरी देखील हरकत नाही. तुम्ही एकच वेळेस श्री स्वामी समर्थ लिहा. हे लिहिण्यासाठी कोणतीही विशेष खास अशी वेळ नाही. सकाळीपासून रात्रीपर्यंत तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल, 5 मिनिट, 10 मिनिट, अर्धा तास, 1 तास, तेवढ्या वेळात तुम्हाला जेवढ्या वेळा हा मंत्र लिहिता येईल तेवढ्या वेळा लिहा. किंवा तुम्ही आकडा ठरवा की मी दिवसभरात एवढ्या वेळा हा मंत्र लिहेल. श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्वामी प्रकट दिनापासून स्वामी पुण्यतिथी पर्यंत मी 108 वेळा लिहेल किंवा 1001 वेळा लिहेल किंवा जेवढ्या वेळा मला शक्य होईल तेवढ्या वेळा मी लिहेल. पण पहिल्याच दिवशी तुम्ही जेवढ्या वेळा लिहाल तेवढ्याच आकडा तुम्ही स्वामी पुण्यतिथी पर्यंत लिहिणं अपेक्षित आहे. हा जप तुम्ही एका वहीमध्ये लिहा, कोऱ्या वहीमध्ये. जुन्या वहीमध्ये लिहिला शिल्लक पानांवरती तरी चालेल किंवा कोरी पानं करून रोज एक पान लिहिला तरी देखील चालेल. हा संग्रहित जप करायचा आहे. तुम्ही जर कोऱ्या मोकळ्या पानांवर लिहिताय तर शेवटच्या दिवशी संग्रहित करून त्याला तुम्ही एकत्र स्टेपल करा आणि स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींसमोर हा लिखित जप जेवढ्या वेळा तुम्ही लिहिलेला आहे स्वामी प्रकट दिनापासून स्वामी पुण्यतिथी पर्यंत तो शेवटी स्वामी पुण्यतिथीला स्वामींसमोर पूजेच्या वेळेस मांडायचा आहे. हा एक ग्रंथ तयार होईल श्री स्वामी समर्थ ह्या जपाचा. हो, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्रामध्ये, ह्या अक्षरांमध्ये खूप ताकद आहे, दिव्य ताकद आहे. ती ताकद काय आहे ते आपण ठरवून संकल्प करून जेव्हा लिहू स्वामी प्रकट दिनापासून स्वामी पुण्यतिथी पर्यंत ह्या 25 ते 27 दिवसांमध्ये, तेव्हा आपण अनुभवणार आहोत येणाऱ्या पुढील काळामध्ये की आपण असा लिखित नाम जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिहिला आणि आपल्या जीवनामध्ये काय सकारात्मक बदल घडला. त्यासाठी आपण स्वामी प्रकट दिनापासून ते स्वामी पुण्यतिथी पर्यंत हा लिखित नाम जप लिहिणं अपेक्षित आहे. ही स्वामींच्या चरणी एक निस्वार्थ सेवा आपण सर्वांनी करायची आहे असं इन्फोगॉड स्वामी चॅनल कडून आपल्या सर्वांना आवाहन आहे. आपण सर्वांनी या सेवेमध्ये सामील व्हावं व एक निस्वार्थी व नम्रतापूर्वक श्रद्धांजली आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना स्वामी प्रकट दिनापासून स्वामी पुण्यतिथी पर्यंत अर्पण करावी, वाहावी त्यांच्या चरणी, अशी देखील विनंती मी इन्फोगॉड स्वामी चॅनल कडून आपल्या सर्वांना करत आहे.
श्री स्वामी समर्थ हा मंत्र किती प्रभावी आहे, किती चेतनादायी आहे. याने स्वामी आपल्या बरोबर कसे सूक्ष्म रूपात असतात हे वेळोवेळी आपल्याला जाणवत राहते. आपल्या जीवनामध्ये होणारे बदल ते सकारात्मक असतील किंवा नकारात्मक असतील, त्यातून स्वामी आपल्याला कशी दिशा देतात हे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र जप आहे तो आपण तोंडाने म्हणतो किंवा लिहितो किंवा सतत मनामध्ये त्याचा धावा करतो यावर अवलंबून आहे. एकदा लिहिणे म्हणजे 3दा वाचणे असते. त्यामुळे जर तुम्ही जपमाळेवरती दररोज एक माळ जप तोंडाने करताय तर असं समजावं की तुम्ही जर 108 वेळा ज्या 25 ते 27 दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहिताय तर 3 वेळा तुमचा होतोय तिप्पट तुमचा तेवढा नामजप होतो आणि 3 वेळा तुमचं तेवढं नामस्मरण स्वामींचं केलं जाते, 3 पट जास्त. तुम्हाला जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा तुम्ही करावा. अपेक्षित हे आहे की पहिल्या दिवशी तुम्ही जेवढ्या वेळा कराल तेवढ्याच संख्येने त्याच पटीने तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत स्वामी पुण्यतिथीपर्यंत श्री स्वामी समर्थ हा मंत्र एका वहीवर किंवा कोऱ्या पानांवर लिहून काढायचा आहे. व स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी ती वही किंवा जी पानं आहेत ती संकलित करून स्वामींपुढे मांडायची आहे. त्यावर छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे, हळदी कुंकवाने अक्षता अर्पण करायचं आहे व स्वामींना ही लिखित नाम जप जो केलेली सेवा आहे स्वामी ती स्वीकारा अशी नम्र प्रार्थना स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी करायची आहे. तसेच लिहिण्याआधी छोटीशी प्रार्थना स्वामी प्रकट दिनी स्वामींच्या चरणी केली की स्वामी आपल्या प्रकट दिनापासून ते आपल्या पुण्यतिथीपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नाम जप मी एका वहीमध्ये करत आहे. तर हा जप आपण आपल्या चरणी स्वीकारा व दररोज ती लिहिण्याची स्फूर्ती द्या, प्रेरणा द्या व अखंड मी लिहू शकेल ही ताकद द्या. ह्याला कोणताही बंधन नाही. तुमचा मासिक धर्म जरी चालू असेल, तुम्ही ट्रॅव्हल जरी करत असाल, तुम्ही कुठल्या कामामुळे एका गावावरून दुसऱ्या गावी जरी केला असेल तरी तिथे तुम्ही वही नेऊ शकता आणि लिहित बसू शकता. तर न थांबता अखंड न पाडता हा लिखित नाम जप तुम्ही लिहा आणि आपल्या जीवनामध्ये स्वामींकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि त्याचा काय लाभ होतो ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की स्वामी पुण्यतिथीनंतर कळवा. तुम्हाला जर याविषयी काहीही शंका असतील, प्रश्न असतील, कमेंटद्वारे मला विचारू शकता. तसेच तुम्हाला इन्फोगॉड स्वामी या चॅनलला जर काही सजेशन द्यायचे असतील त्या देखील तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की देऊ शकता. तर ही सेवा श्री स्वामी समर्थ मंत्राची लिखित नामजप सेवा नक्की करा. स्वामी प्रकट दिनापासून स्वामी पुण्यतिथीपर्यंत व स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या अशी स्वामींच्या व दत्तगुरूंच्या चरणी मी नम्र प्रार्थना करते व आजचा कंटेंट एंड करते. आपण भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.